भंडाऱ्यामध्ये एवढी ताकद आहे महाराज, एवढी ताकद आहे की पृथ्वी ज्यांनी साक्षात निर्माण केली असे असणारे ब्रह्म विष्णू महेश यांना देखील प्रश्न पडावा बाबा, या पृथ्वी तलावरती जेव्हा जेव्हा अधर्म झाला, जेव्हा जेव्हा विनाश झाला, तेव्हा तेव्हा या देवानं अवतार धारण करण्याचा प्रयत्न केला आणि असाच एक अवतार या पृथ्वीवरती जन्माला आला आणि तो अवतार म्हणजे बाळू मामा विठ्ठल विठ्ठल आणि या भंडाऱ्याची ताकद एवढी आहे महाराज की मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करावं एवढी ताकद ह्या बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे. बघता बघता 17वं शतक आलं होतं आणि 17व्या शतकामध्ये जर पाहिलं गेलं तर तुम्हा आम्हाला एकही साधू संत पाहायला मिळाला नाही. पण बघता बघता 18वं शतक आलं आणि 18वं शतक आल्याच्या नंतर जगाच्या मालकाला प्रश्न पडला बाबा, हे जग आहे ते अधर्माकडे वळत चाललेलं आहे, जग हे अधर्माकडे जात आहे, म्हणून ह्या जगाला सुधरवण्यासाठी कुठेतरी अवतार धारण करण्याची गरज आहे. म्हणून त्या ठिकाणी देवानं अवतार घ्यावा. अवतार तू साक्षात जगाच्या मालकानं अवतार धारण करावा. पण महाराज अवतार धारण करण्यासाठी देव पोथी जन्माला येण्यासाठी आई वडिलांची देखील पुण्याई लागते. धन्य माता पिता तयाची. मग महाराज तुम्ही म्हणताल की बाळू मामाच्या आई वडिलांची पुण्याई काय काय त्यांनी पुण्य केलं होतं तर बाळू मामाचे वडील म्हणजे मायप्पा आणि आई म्हणजे सुंदराबाई हे त्या ठिकाणी पंढरीचे वारकरी होते. बरोबर. आज खरं तर आपल्याला योगायोग आहे महाराज. साक्षात पंढरीची पांडुरंग परमात्म्याचं दर्शन बाळू मामा होते होतंय. कारण पंढरीचे वारकरी त्या ठिकाणी बाळू मामाचे आई वडील होते आणि नित्य नेमाने पंढरीची वारी करावी. परंतु ज्या बाळू मामाच्या आई होत्या सुंदरा माता होत्या ह्या ठिकाणी त्यांच्या माहेरी हलसेदनाथाचा देव होता आणि त्या हलसेदनाथाच्या मंदिरामध्ये बाळू मामाची आई लहानपणापासून खेळल्या बागडल्या महाराज मोठ्या झाल्या आणि एके दिवशी माहेरी गेल्याच्या नंतर मंदिरामध्ये जावं आणि गेल्याच्या नंतर देवाला म्हणावं, देवा
अरे आजपर्यंत तुझ्याकडे काही मागितलं नाही रे देवा, काही मागितलं नाही, पण मला संतान प्राप्त होत नाही, म्हणून मला तुझ्यासारखा पुत्र दे. त्यावेळेस हलसेत नातानं त्या ठिकाणी बाळू मामाच्या आईची मागणी पूर्ण करावी. आणि महाराज बघता बघता 18वं शतक आलं. 18व्या शतकामध्ये 1892 मध्ये त्या ठिकाणी 3 ऑक्टोबर रोजी वार सोमवार तिथी द्वादशीची आणि त्या ठिकाणी 4:23 जगाच्या बापानं अवतार धारण केला. बोला बोला बोला